चला तर मंडळी, आज बनवूया बिना पाकाचे मऊसूत होणारे रव्याचे लाडू। हे लाडू बरेच दिवस टिकतात। त्यासाठी मी एका कढईमध्ये 4 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी मी 1 मोठी वाटी भरून तूप घेतलेला आहे। थोडा रवा परतल्यानंतर 3 ते 4 चमचे तूप त्यातलं घालायचे। एकदम तूप घालायचं नाहीये, थोडं थोडं तूप घालून रवा हा परतून घ्यायचा आहे। रवा हा एकसारखं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। आता आपला रवा जवळ थोडा भाजत आलेला आहे। त्यात मी परत आता 3 ते 4 चमचे तूप घालत आहे। आता आपला रवा भाजला गेलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी आता 2 वाटी साखर घेते आहे। आता ती साखर मिक्सरच्या जारमध्ये टाकून ती बारीक करून घ्यायची आहे आणि मिश्रण थंड झाल्यावर बारीक केलेली साखर त्यात घालून घ्यायची आहे आणि मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। त्यात थोडीशी विलायची पावडर पण घालायची आहे आणि हे मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं टाकून त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून ते मिक्सरला फिरवून घ्यायचे। रवा मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे तो एकदम मऊसूत होतो आणि त्याचं बाइंडिंग खूप छान होतं। त्याच्यामुळे हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि एका ताटात सर्व काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेते। बारीक करून घेतलेले मिश्रणाचे आता लाडू वळवायला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मी बेदाणा घालून दोन्ही हाताच्या मध्ये दाबून दाबून हे लाडू मी वळून घेते। तुम्ही बदामसुद्धा घालू शकता आणि तर पिस्ताचा सुद्धा वापर करू शकता आणि अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहे। आता माझे सर्व लाडू वळल्या गेलेले आहे। तुम्ही बघू शकता लाडू किती छान तयार झालेले आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।